आहे आणि एअर फायबरचं जे आउटडोर युनिट आहे याचं बरोबर डिस्चार्ज सेंटरवरती मी त्याचा चेहरा केलेला आहे. ते 4 खिळे आहेत, नट्स आहेत, त्याच्याबरोबर सेंटरमध्ये त्याचं तोंड केलेलं आहे. आणि डिस्कचं तोंड हे आमच्या शेजारचं एक गाव आहे तिकडे केलेलं आहे. आता समोर तुम्ही पाहू शकता लिंबाचं झाड आहे, शिवाय डोंगर आहेत. तरी देखील चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क, गुड नेटवर्क मला मिळत आहे. आणि मी एअर फायबर चालू केल्या लगेचच एक साधारणपणे 5 ते 6 सेकंदामध्ये लाईट ब्लिंक करायला लागली की लगेच ते 5Gचं नेटवर्क जे आहे ते कॅच करत आहे. त्यामुळं मला आणि रिझल्टसुद्धा चांगला आहे की स्पीडसुद्धा चांगली. जेवढं मी आता 30 MBPSचा प्लॅन घेतलेला आहे तर तुम्ही आता पाहाचालच पुढे की कशा पद्धतीने मला स्पीड मिळत आहे. तर आता पाहूया आपण ते ॲपचा यूज कसा करायचा आणि काय काय करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यामध्ये बघूया आपण. तर सुरुवातीला आपल्याला हे जे आउटडोर युनिट आहे हे रिसेट करायचं आहे. यासाठी याच्यातलं जे आतलं बटन आहे ते तुम्हाला 10 सेकंदसाठी दाबून धरायचं आहे. आणि याच्यावरचा जो QR कोड आहे तो पण आपल्याला पुढं यूज करायचा आहे. तो QR कोड नीट बघून घ्या. तर अशा पद्धतीने रिसेट करा. आता